सन 1931 नंतर पहिल्यांदाच ओबीसी जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत आहे। मात्र यात ओबीसी समाजाचा वेगळा कॉलम नसल्यानं ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण होतोय। त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होतीये आणि याचा फायदा ओबीसी समाजाचे अनेक नेते राजकारण करण्यासाठी करत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष आणि संभ्रम निर्माण झालाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातनिहाय ओबीसींची जनगणना होणार आहे, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही असं स्पष्ट म्हटलंय, तरी प्रत्यक्षात हे होत नसल्याचा आरोप होतोय। याबाबत राजकारण होताना दिसत असल्यानं त्यावर ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी काय म्हटलंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। पाहूया। आपल्या सोबत जे डॉक्टर अशोक जीवतोडे आहे, समन्वयक राष्ट्रीय ओबीसी संघटनेचे, त्यांना आपण विचारणार आहोत की समाजामध्ये संभ्रम निर्माण होत आहे आणि जात जनगणनामध्ये रकाना ठेवण्यात आलेला आहे, काय म्हणणं आहे याच्यावर? 1931 नंतर या देशामध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होऊ घातली आहे। पहिला टप्पा झाला, टेक्निकल कारणास्तव पहिल्या टप्प्याच्या घरगणनेमध्ये ओबीसी कॉलम नव्हता, त्यामुळे ओबीसी समाज आणि ओबीसी संघटना ह्या आश्वस्त झाल्या नव्हत्या आणि कुठेतरी संभ्रम निर्माण झाला होता। त्यामुळं ओबीसी समाजाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी कॉलम ठेवणार आहे हे केंद्र सरकारद्वारे स्पष्ट करण्यात आले। या महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी देखील स्पष्ट केले होते की ओबीसींची जातनिहाय जनगणना ओबीसीचा स्वतंत्र कॉलम ठेवून करणार आहे। केंद्र सरकार आता जी जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे त्यामध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम राहणार आहे। त्यामुळे ओबीसी समाजाने आश्वस्त राहावे, कोणत्याही जात समूहाच्या संघटनांनी ओबीसी समाजामध्ये हा संभ्रम तयार करू नये हे त्यांनी सांगितलं। त्यामुळे ओबीसी समाज आश्वस्त होईल याची मला पूर्णतः खात्री आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।